हेलो बच्चों, कैसे हो आप सभी? बहुत अच्छे ना? बहुत बढ़िया। मैं भी बहुत बढ़िया हूँ। और इसी के बीच में हम एक नया टॉपिक शुरू करने वाले हैं और जिसका नाम है अर्थ ग्रेविटेशनल फोर्स। मतलब देखो, हमने एक एग्जाम्पल किया था भाई। हमारे पास में एक विराट था और एक महिंद्रा था, ठीक है। और इन दोनों में हमने फोर्स ऑफ अट्रैक्शन देखा था। अब उनके उसके बाद में हमने देखा था कि भाई हमने विराट को फिक्स किया और महिंद्रा को मूव होने के लिए बोला विराट की तरफ, ठीक है। तो फिर हमने उसमें देखा कि जो महिंद्रा जो मूव हो रहा था यहां से ऐसे, तो इसकी वेलोसिटी निकाली थी आफ्टर कुछ सेकंड, ठीक है। तो वो किसकी वजह से हुई? क्योंकि विराट को फिक्स करने से सिर्फ महिंद्रा मूव होने लगा था, क्योंकि ये फ्रिक्शनलेस कर दिया था महिंद्रा को। तो इसी का आधार लेके हमें भी अर्थ ग्रेविटेशनल फोर्स को सीखना है, ठीक है। तो आप हेडिंग लगाएंगे और हेडिंग का नाम होगा अर्थ ग्रेविटेशनल फोर्स। ठीक आहे. आता पूर्ण लक्ष इकडे द्यायचं. ओके, अजून करा. तुम्ही क्लासरूम मध्ये बसून आहे आणि तुम्हाला शिकवत आहे, ठीक आहे. सो टॉपिक काय आहे? आपल्याकडे एक अर्थ आहे. किती अर्थ आपल्याकडे? सर एकच आहे ज्यावर आपण राहतो, बरोबर आहे. ओके, सो ही अर्थ आहे आपल्याकडे. आता ही जर अर्थ असेल तर या अर्थला कहीं ना कहीं रेडियस असेल ना, ठीक है. तो समझो ये हमारा अर्थ है. या अर्थवर आपण कुठे ना कुठे इथे आहे, ठीक आहे. समजा ही अर्थ आहे, भारत इथे असेल, ठीक आहे. खूप सारे देश इथे आहे, इथे आहे, इकडे इकडे आहे, कुठे कुठे पाणी आहे. सो या अर्थला, अर्थ कशी एक गोल आहे, बरोबर आहे. सो अर्थला एक रेडियस असेल, रेडियस. सो त्याचा कुठेतरी सेंटर असेल, सेंटरला, बरोबर आहे, मध्यावर बिलकुल. सो आपण म्हणूया की याला जो सेंटर आहे तो इथे आहे आणि याला एक रेडियस असेल, तो रेडियसला आपण आर म्हणू. कोणता आर? कैपिटल आर. अब मुझे एक बात बताओ भाई, अगर हमारी अर्थ गोल है तो उसका रेडियस यहां से यहां तक, यहां से यहां तक, यहां से यहां तक, यहां से यहां तक इक्वल होगा, बराबर है. अब अर्थ के ऊपर हम कहां पे? तो समझो कि आप यहां पर हो. आप यानी कोई भी बॉडी ले लो, कोई भी ऑब्जेक्ट ले लो, या फिर आप खुद बैठो, या फिर किसी आपके दोस्त को बिठाओ यहां पे, समझे. तो इन ये कौन है? ये कोई ऑब्जेक्ट है और ये अर्थ है. इन दोनों में हमें ग्रेविटेशनल फोर्स निकालना है, इन दोनों में. तो मान के चलते हैं कि जो हमारी अर्थ है उसका मास जो है इस बार कैपिटल एम रखा हमने, क्योंकि देखो हमारी अर्थ बदलने वाली है नहीं. अच्छा, हमने बेसिक फोर्स क्या पढ़ा था? आपण जो आधी फोर्स शिकलो दोन ऑब्जेक्ट मध्ये, तो काय शिकलो? सो आपल्याकडे एक मास m1 असेल, एक मास m2 असेल आणि या दोघांमधलं डिस्टन्स जर d असेल, सो आपण एक फोर्स लिहिला होता, F इज इक्वल टू कैपिटल G मास 1 मल्टीप्लाई मास 2 अपॉन डिस्टन्स स्क्वेअर, बरोबर आहे. F is equal to G m1 m2 upon distance square, where m1 is equal to mass of first object, m2 is equal to mass of second object, और यहाँ पे डिस्टन्स रखा उन दोनों के बीच वाला. आता आपल्याला सेम टू सेम विचार करायचा आहे या अर्थसाठी. समजा या अर्थचा मास कॅपिटल एम आहे, ठीक आहे, जे कधी चेंज होणार नाही, आपण असं ॲझ्युम करू. तर त्याची व्हॅल्यू काही ना काही असणार आहे, ठीक आहे. सो आपण लिहूया इथे मास ऑफ अर्थ. Mass of Earth capital M is equal to 6 into 10 to the power 24 किलोग्राम. देखो कितना बड़ा मास है, 24 किलोग्राम. अगर आप यहाँ से शुरू कर दे 6 को और 6 के पीछे 0 लगा दे तो शायद वो यहाँ पे आके खत्म हो, या फिर और जगह लगे हमें वहां तक लिखने के लिए, बरोबर आहे. हे झालं मास ऑफ अर्थ. देन मास ऑफ अदर ऑब्जेक्ट. दूसरे ऑब्जेक्ट का मास कितना है भाई? तो हम कहेंगे वो स्मॉल m जितना है, और कुछ भी हो सकता है. तो हम कहेंगे मास ऑफ अदर ऑब्जेक्ट इज इक्वल टू स्मॉल m. देखो ये जो ऑब्जेक्ट है जहां पे आप बैठे हो, आपका दोस्त बैठा हो, या फिर और कुछ बैठे हो, कोई भी बैठा हो, उसका मास स्मॉल m कहा हमने.
अब सिंपल सी बात है, ये एक ऑब्जेक्ट है, ये वाला अर्थ पूरा एक ऑब्जेक्ट है। अब फोर्स कैसे लगती थी, ग्रेविटेशनल फोर्स तो हमने देखा था, ये एक मास था m1, ये एक मास था m2, ठीक है, और इन दोनों के बीच में ये सेंटर टू सेंटर फोर्स लगता था। डिस्टेंस जो लेते थे हम लोग, इसीलिए हम डिस्टेंस जो लेते थे वो कैसे लेते थे, सेंटर टू सेंटर डिस्टेंस लेते थे। ये तो भाई यहां पर भी सेंटर टू सेंटर डिस्टेंस लेना पड़ेगा, बरोबर आहे। सो हा जो ऑब्जेक्ट आहे m, हा किती हाईटचा राहू शकतो, समजा आपण उभं असेल तर 5 फूट आपली हाईट आहे सरफेस पासून। आपण जेव्हा सरफेसवर उभं राहू तर आपली हाईट किती आहे, 5 फूट। समजा आपला सेंटर कितीवर येईल, जवळपास 2.5 फुटावर सेंटर येईल, बरोबर आहे। अच्छा सर, मग या सरफेस पासून तर या बॉडीचं सेंटर किती दूर आहे, म्हणजे या अर्थचं सेंटर किती दूर आहे या सरफेस पासून। हा सरफेस कशा आहे, ज्यावर आपण उभा आहोत तो हा सरफेस आहे। सो या सरफेस पासून सेंटर किती दूर आहे, सो हे जे आर डिस्टन्स आहे त्याला म्हणू आपण रेडियस, रेडियस ऑफ अर्थ, आणि त्याला म्हणू आपण कॅपिटल आर, आणि तो असेल 6.4 × 10⁶ मीटर, ठीक आहे। तो ही रेडियस जी आहे ती एवढी आहे। आता आपलं जे सेंटर आहे, ठीक आहे, एक काम करा, याला जर आपण किलोमीटर मध्ये केलं तर किती होईल बघा, हा 10⁶ जो याला देऊन द्या 6। आता 10⁶ म्हणजे किती, हा डेसिमल 6 डिजिट्स मागे जाणार, 6 प्लेस मागे जाणार इकडे, कारण प्लस आहे तर व्हॅल्यू वाढेल ना आपण जर हा पॉवर काढला तर, ठीक आहे। सो 4 एक प्लेस, मग काही नाही म्हणून 0, काही अजून नाही आहे म्हणून 0, 3 झाले 4 5 6, बघ कसं झालं, आधी इथे होता डेसिमल, इथे आपण समोर येला किती 6 प्लेस, 1 2 3 4 5 6, ठीक आहे। तो एवढे मीटर, मग याचं किलोमीटर किती होईल, सो किलोमीटर करताना काय करतो आपण 1000 ने डिवाइड करतो, कारण किलो म्हणजे काय 1000, किलो म्हणजे काय 1000 घेत असतो आपण, ठीक आहे। 1000 ला कसं लिहितो 10⁻³ सुद्धा लिहू शकतो आपण, ठीक आहे। सो इथे जर आपल्याला किलो लावायचं आहे तर मग मीटर तर राहीलच, तर इथले किती झिरो गायब होणार, एवढे, मग किती उरणार 6400, कारण हे झिरो तर गायब होणार, मग किती झालं एवढे किलोमीटर। तसं हा जो रेडियस आहे हा किती आहे 6400 किलोमीटर, आणि हा जो मास आहे हा मास तर सरफेसवर आहे, याची हाईट किती आहे फक्त 2.5 फीट। तर आपण याच्यामध्ये एवढ्या मोठ्या डिस्टेंस मध्ये इतना सा डिस्टेंस ऐड करेंगे तो भाई अगर समझो 1 किलोमीटर भी है, 1 किलोमीटर तो बहुत ज्यादा हो गया, 2.5 वो तो 1 मीटर भी नहीं है पूरा, ठीक है। तो हम लोग देखो अभी क्या करेंगे, इसमें अगर हम 1 मीटर यानी किलोमीटर के हिसाब से 0.001 उतना अगर हम ऐड करेंगे तो ये कितना होगा 6400.001 किलोमीटर, बस इतना सा। तो ये कैलकुलेशन के लिए बहुत टफ जाता है, इसीलिए हम लोग एज्यूम करते हैं भाई हमारा जो सेंटर है वो एकदम सरफेस पे लाई करेगा, यहाँ पे इस सरफेस पे लाई करेगा हमारा सेंटर, यानी हम लोग सरफेस पे है बिल्कुल, हमारी कुछ दूरी नहीं है। तो अभी डिस्टेंस कितना बचा, फिर हमारा तो कोई डिस्टेंस है नहीं, हम तो हाइट पे है नहीं, हम तो बिल्कुल सरफेस पे है, तो हमारा सेंटर तो 0 हो गया हाइट्स यहाँ से, तो बस यहाँ से पकड़ेंगे हम सीधा यहाँ तक, ठीक है। तो अभी फोर्स क्या होगा देखो, F is equal to force on this object due to earth, force on this object या ऑब्जेक्ट वर या अर्थ मुळे लागणारी फोर्स किती आहे, सो ती काढू। फोर्स F is equal to कॅपिटल G कॉन्स्टंट, मास m1 च्या ठिकाणी कॅपिटल M, ठीक आहे, मास m1 च्या ठिकाणी पहिल्या बॉडीचं मास आणि m2 च्या ठिकाणी दुसऱ्या बॉडीचं मास, आपण यांच्यामध्ये डिस्टन्स किती आहे, सो r एवढं डिस्टन्स आहे, आणि त्याचा काय करायचा स्क्वेअर, ठीक आहे। तुम्ही असं म्हणू शकत असाल की सर जर आपण F इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r प्लस h होल स्क्वेअर घेऊ शकतो आपण, कसं, समजा तुमचा ऑब्जेक्ट काही दुरीवर आहे तर याची सरफेस पासून हाईट काही ना काही राहील ना,
समजा एच हाईट आहे, एच हाईट राहील. सो आपण या आर मध्ये ही एच हाईट मिळवू तर काय होईल, आर प्लस एच, आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आहे, डी चा स्क्वेअर आहे, तर या पूर्ण हाईटचा स्क्वेअर येईल ना. आर सेंटर पासून एवढं डिस्टन्स प्लस एवढं डिस्टन्स, याला कंबाईन जेव्हा करू तेव्हा याचा स्क्वेअर द्यावा लागेल, डिस्टन्सचा स्क्वेअर. सो तो हा स्क्वेअर आहे. ठीक आहे. बट आपण आता कुठे आहे, सरफेसवर आहे, इथेच एकदम सरफेसवर बसून आहे आपण. ठीक आहे. सो जर आपण सरफेसवर बसून आहे तर आपली हाईट किती होणार, आपली हाईट होणार 0. जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस 0 ना. तो 0 कशामध्ये पण मिळवा तेच उत्तर राहणार आहे, आर. मग याचा स्क्वेअर आहे तर याचा मग स्क्वेअर, बाकी जशा तसं राहील. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला डायरेक्ट लिहायचा आपण, जी एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वेअर. एक आणखी लक्ष द्या की या फॉर्म्युल्यामध्ये जी कॉन्स्टंट आहे, मास ऑफ अर्थ जे कधीच बदलणार नाही त्याला म्हणून आपण कॅपिटल एम. मास ऑफ अदर ऑब्जेक्ट हा कोणी पण राहू शकतो. जसं मी आहे तर माझं वजन 30 किलो असेल तर माझं इथे 30 किलो लिहावं लागेल. आणखी कोणी असेल त्याचं वजन 60 किलो असेल तिथे त्याला 60 किलो लिहावं लागेल. बरोबर आहे. समजा तुमचं वजन आहे तर तुम्हाला 70 किलो लिहावं लागेल इथे, बस. अच्छा, डिस्टन्स बदलणार आहे का, रेडियस, अर्थची रेडियस बदलणार आहे का, नाही सर. नाही तर माहिती पडलं आज झोपलो आपण, आज एवढी मोठी अर्थ होती, उद्या सगळं उठल्यावर सगळे छोटे छोटे, जवळ झाली अर्थ छोटी झाली, असं होणार नाहीये. बरोबर आहे. तो रेडियस नाही बदलेगा. तो हा फॉर्म्युला आहे या अर्थमुळे या ऑब्जेक्टवर लागणाऱ्या फोर्ससाठी. सो एफ इज इक्वल टू जी कैपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वायर. आपको ये लर्न करना है फॉर्मूला, एकदम लर्न कर दीजिए. ठीक है बेटा. तो फॉर्मूला क्या बनेगा, बोलिए मेरे साथ. फोर्स एफ इज इक्वल टू जी कैपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वायर, वेयर कैपिटल एम इज इक्वल टू 6 × 10⁻24 किलोग्राम, स्मॉल एम इज इक्वल टू जो भी मास रहेगा उस ऑब्जेक्ट का, और आर इज इक्वल टू डिस्टेंस, डिस्टेंस फ्रॉम द सेंटर, या फिर हम कहेंगे डिस्टेंस फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ टू द सेंटर ऑफ द ऑब्जेक्ट. एक बार फिर से, ये जो आर डिस्टेंस है वो क्या है, डिस्टेंस फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ. इस अर्थ के सेंटर से उस ऑब्जेक्ट के सेंटर तक का डिस्टेंस है. ठीक है. तो इस प्रकार से आपको तो इस चीज की कोई जरूरत नहीं है. ठीक है. तो आपको क्या लिखना है, सीधा सीधा इस तरीके से. तो अर्थ ग्रेविटेशनल फोर्स एफ इज इक्वल टू जी कैपिटल एम स्मॉल एम अपॉन आर स्क्वायर, वेयर कैपिटल एम इज इक्वल टू इतना, और वो क्या है, मास ऑफ अर्थ कैपिटल एम इज इक्वल टू इतना. मास ऑफ अदर ऑब्जेक्ट हम उसको एम बोलेंगे, जो भी वैल्यू आएगी हम वहां पे लिखेंगे, और फिर रेडियस ऑफ अर्थ इतना रहेगा. ठीक है. यहां तक क्लियर है. अभी हम इसके ऊपर का एक न्यूमेरिकल करते हैं. ओके. सो न्यूमेरिकल बहुत ही प्यारा है. ठीक है. आपकी बुक में पेज नंबर 7 या 8 पे दिया होगा, तो आपको नोट करना था. ठीक है, जो मैंने यहाँ पे लिखा था. सो देखो, न्यूमेरिकल्स बहुत आसान होते हैं बेटा. यही डायग्राम काम में आएंगे हमें न्यूमेरिकल के लिए, बहुत ही आसान होती है. ठीक है. अब देखो पहला न्यूमेरिकल क्या है, कैलकुलेट द ग्रेविटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ. कैलकुलेट ग्रेविटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महिंद्रा. ठीक है. ऐसा सवाल पूछा है. पहला, मान लेते हैं भाई ये महिंद्रा है. ठीक है, जिसका मास m है, ये महिंद्रा है और ये अर्थ है. बराबर आहे. ही अर्थ आहे. आता या अर्थमुळे या महिंद्रावर किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन लागेल ते काढायचं आहे. सिंपल आहे. ठीक है. कैलकुलेट द ग्रेविटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ ऑन महिंद्रा. ठीक है. यस, बस इतना ही है. ठीक है. तो चलो शुरू करते हैं. आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज आहे ते काढून घेऊया. सो आपल्याला फॉर्म्युला कोणता लागेल यासाठी, आधी आपण गिवन डेटा करून घेऊया. ठीक आहे. गिवन डेटा. ओके. गिवन डेटा मध्ये आपल्याला जर फोर्स काढायचा दोन ऑब्जेक्ट मधला जर फोर्स काढायचा तर आपल्याला दोन्ही ऑब्जेक्टचं मास माहिती असणं गरजेचं आहे. सो या महिंद्राचं मास किती होतं आधीच्या क्वेश्चन मध्ये, क्वेश्चन नंबर 1 मध्ये. सो
मास ऑफ महिंद्रा. आता आपण जेव्हा दोन अर्थ आणि दुसरा कोणता ऑब्जेक्ट असेल, तर जेव्हा आपण दुसरा ऑब्जेक्ट असेल त्याला आपण स्मॉल एम म्हणू. ठीक आहे, त्या ऑब्जेक्टचं मासला काय म्हणू, स्मॉल एम. सो मास ऑफ महिंद्रा किती होतं, 75 किलोग्राम. ठीक आहे. नेक्स्ट मास ऑफ अर्थ किती आहे, कॅपिटल एम म्हणूया त्याला. आणि तुम्हाला माहिती आहे हा किती आहे ते 6 मल्टीप्लाय 10 टू द पॉवर 24 किलोग्राम. ठीक है बेटा. ओके, अब डिस्टेंस लेना है. तो डिस्टेंस, और डिस्टेंस कितना लोगे आप, आर जितना, आर एवढं डिस्टन्स घेणार. आणि ते किती असणार आहे 6.4 इंटू 10 टू दी पॉवर 6 मीटर. अच्छा, नेक्स्ट कॅपिटल जी ची गरज पडेल. ती किती असते 6.67 10 टू दी पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ठीक है. नाउ देयरफॉर ग्रेविटेशनल फोर्स बिटवीन महिंद्रा एंड अर्थ. ठीक है, तो यहां पे देखो क्या होगा, ग्रेविटेशनल फोर्स F इज इक्वल टू कैपिटल G, अर्थ का मास कैपिटल M, महिंद्राचा मास स्मॉल m, अपॉन त्यांच्यामधला डिस्टन्सचा स्क्वेअर. आता डिस्टन्स ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता, r स्क्वेअर. बरोबर आहे. ठीक आहे, स्वतः व्हॅल्यू पुट करूया. F इज इक्वल टू कॅपिटल G, G ची व्हॅल्यू काय होती 6.67 10 टू दी पॉवर -11 G ची व्हॅल्यू. नेक्स्ट कॅपिटल M ची व्हॅल्यू ठीक आहे एवढी 6 इंटू 10 टू दी पॉवर 24 किलोग्राम. स्मॉल m 75 किलोग्राम. महिंद्राचा मास 75 किलोग्राम. अच्छा, R कितना है, इतना 6.4 इंटू 10 टू दी पावर 6, और उसका क्या आएगा स्क्वेअर. देखो डिस्टन्स किती आहे 6.4 10 टू पॉवर 6 एवढं, आणि याचा काय असणार आहे स्क्वेअर, कारण डिस्टन्स हा करतो आपण स्क्वेअर. मग आता तुमच्या डोळ्यावर एक प्रकाश पडला असेल, बाप रे बाप, इतना बड़ा कैलकुलेशन करना पड़ेगा, इसका मल्टीप्लाई इसके साथ में, फिर इसके साथ में, इसका स्क्वायर, फिर पावर की एडजस्टमेंट, इसका मल्टीप्लाई, इसका डिवाइड, ये वो फलाना ढिकाना. क्या करें सर हम लोग, हमारी जिंदगी बर्बाद हो गया. क्या करेंगे, तो मेरे पास में एक शॉर्टकट है इसके लिए. ठीक है, मैं आपको एक शॉर्टकट सिखाता हूं. देखो भाई शॉर्टकट क्या है. सो या फोर्सला मी थोडं सेपरेट करून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हे बघा जी ला असं लिहिला, एम ला, आणि या आर स्क्वेअरला असं लिहितोय, आणि या स्मॉल एम ला थोडं बाहेर लिहितो थोड्या वेळेसाठी. काही केलं का वेगळं, काहीच नाही, फक्त सेपरेट काढलं. जी एम अपॉन आर स्क्वेअरला वेगळं लिहिलं आणि एम ला वेगळं लिहिलं, फक्त एम ला. मला एक सांगा, कॅपिटल जी ची व्हॅल्यू चेंज होणार आहे का, नाही सर, ती नेहमीसाठी सारखी असेल. कॅपिटल एम ची व्हॅल्यू सारखी असणार आहे का नेहमीसाठी, ऑफकोर्स. मास ऑफ अर्थ नेहमी सारखं राहील. अच्छा, त्यांच्या रेडियसचा डिस्टन्स बदलणार आहे का, रेडियस बदलणार आहे का अर्थची, बिलकुल नाही. सो या सगळ्या गोष्टी जर बदलणार नाही आहे, तर यांचं एक कॅल्क्युलेशन काढून एक व्हॅल्यू फिक्स का नाही करत सर तुम्ही. लॉजिक. तर मी याची व्हॅल्यू फिक्स करतो बघा, जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. याची व्हॅल्यू काय असणार आहे, तर जी च्या जागेवर जी ची व्हॅल्यू 6.67 10 टू द पॉवर -11. मासची व्हॅल्यू 6 इंटू 10 टू द पॉवर 24 अपॉन आर ची व्हॅल्यू 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6. याचं काय येणार आहे स्क्वेअर. या सगळ्यांचं, या पूर्ण कॅल्क्युलेशनचं आन्सर किती असते, सो ते असते 9.77. अच्छा सर, मतलब म्हणजे काय बघा, मी काय करतो आता, आपण या पूर्ण व्हॅल्यूचं उत्तर किती काढलं याचं बघा. F इज इक्वल टू 6.67 10 टू पॉवर -11 6 10 टू पॉवर 24 अपॉन 6.4 10 टू पॉवर 6 चा स्क्वेअर, आणि या सगळ्या डब्याचं उत्तर किती आहे 9.77. मग उरला कोण,
हा मास. मग आता विचार करा, एवढं शॉर्टकट केलं? बिलकुल, हा एकदम शॉर्टकट आहे. याचं उत्तर मी तुम्हाला काढून दाखवलं असेल क्लासरूम मध्ये, असे आपण काढून बघूया एखादी वेळेस. सो या पूर्ण उत्तराचा आन्सर हे येईल. मग बदलणार कोण आहे? हा फक्त मास बदलणार आहे, एम, स्मॉल एम. कधी हा 75 किलोचा असेल, कधी हा 70 किलोचा असेल, कधी हा 60 किलोचा असेल, कधी 30 किलोचा असेल, कधी 40 किलोचा असेल. इथे त्या त्या ऑब्जेक्टचं मास टाकलं की तुम्हाला बिल्कुल फोर्स मिळून जाईल, एफ. सो इसका वैल्यू कितना आएगा देखो अभी, एफ इज इक्वल टू, इसका मल्टीप्लाई करो आप, 9.77 इंटू 75. ठीक आहे, करा. 7-35 हातचे 3, 7-35 आणि 3 38 8 हातचे 3, 9-45 25 आणि 3 48. ठीक आहे. 7-7 49 49 9 हातचे 4, 7-7 49 49 आणि 4 53 53 3 हातचे 5 आणि 9-7 63 63 आणि 5 68. ॲडिशन 5 8 9 8 17 7 हातचा 1, 8 आणि 4 12 12 2 हातचा 1. अच्छा ठीक आहे. 8 आणि 4 12 12 आणि 1 13 13 3 हातचा 1, 6 आणि 1 7. ठीक है, तो बेटा आपका जो आंसर आया अभी कितना आया, 732.75. बरोबर आहे? नाही सर, तुम्ही म्हणाले ते डेसिमलचा फरक दिसतोय मला, तर तो बघा डेसिमल कसा द्यायचा. किती आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, टोटल मल्टिप्लिकेशन डेसिमल किती आहे? इथे किती आहे? एकही नाही आहे. डेसिमल प्लेसेस इथे एक पण आहे. इथे किती आहे? 1 2. सो मागून सुरुवात करायची, मागणं 1 2. ठीक है, ये हो गया न्यूटन, 732.75 न्यूटन. ठीक है बेटा, ये वैल्यू रहेगी आपकी, समझे? तो आपका जो फोर्स है महिंद्रा और अर्थ के बीच में, या फिर अर्थ उस महिंद्रा को कितनी फोर्स से खींचेगी, तो ते आहे 732.75 न्यूटन. तुम्ही याला अप्रॉक्सिमेट करू शकता. फोर्स एफ इज इक्वल टू 733 न्यूटन. कसं बघा, हे जे 7 आहे हे 5 पेक्षा मोठे आहे. ठीक आहे, जसं इथून बघा, हा 5, एक तर आपल्याला 5 पेक्षा मोठा पाहिजे किंवा 5 पाहिजे. इथे किती आहे? 5 आहे. जर इथे 5 असेल तिथे हातचा लावायचा. किती झाला मग? 7 आणि 1 8 झाले. बरोबर आहे? एक हातचा लावला, इथे +1 केला, 7 + 1 8. सो इथे 8 आला. आता हा 8 जो आहे हा 5 पेक्षा मोठा आहे, एक्झॅक्टली आहे. सो परत एक हातचा एक द्यायचा इथे. सो किती झाले? 732. तर आपण एक फुल नंबर काढला, 733. 32 आधीचा एक होता, एक हातचा मिळवला, 733 न्यूटन झाला. ठीक आहे. सो फार काही डिफरन्स नव्हता 732.75 आणि 733 मध्ये. 0.25चा डिफरन्स होता, तो आपण इथे लिहिला. एकदम सोपं गणित होतं, बरोबर आहे? फक्त एक लॉजिक आपण लावला की सर GM/r² जे उत्तर आहे ते आपण किती काढलं होतं? 9.77. बस इतना सा करना था आपको. ठीक है बेटा, समझा? तो इसको आप नोट करिए.